नसेल तर आम्हाला वेळ लागणार नाही। आणि म्हणून आजचा मोर्चा हा जे जातीवादी आहेत, धर्ममार्तंड आहेत, जाती द्वेषापोटी हल्ले करणार आहेत, त्याचा निषेध म्हणून आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी असेल, दलित महासंघ असेल, मागासवर्गीय RP असेल, सगळ्या संघटनाच्या वतीनं हा मोर्चा आहे। या मोर्चाच्या वतीनं आम्ही हिंदुत्ववाद्यांना आव्हान करतोय, सुधरा। 78 वर्ष झाली स्वातंत्र्याला, सुधरा। हिंदू म्हणून फक्त एकाच कौतुक करू नका। मागासवर्गीय सुद्धा आता चिडून उठलेला आहे, तो विचार करतोय आपला कोण, परका कोण, आपलं कोण, दुसरं कोण, याचा विचार करतोय। आणि म्हणून हिंदुत्ववाद म्हणून हिंदुत्ववादी आम्हाला गोंजारण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत। पण आमच्यावरच हिंदुत्ववादी जर हल्ले करत असतील तर तो धर्म आमचा नाही, आम्ही डिक्लेअर करायला आम्हाला वेळ लागणार नाही, एवढं सांगतो। आणि सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, ह्याच्या विरोधात आता एकदा बोललं पाहिजे, चर्चा केल्या पाहिजेत, आव्हान त्यांना दिलं पाहिजे। कोण आमच्यावर हल्ले करतात? जावा ना मराठवाड्यामध्ये, मांगाची माणसं मंदिरात गेली म्हणून मांगाच्या सगळ्या समाजाला गावाच्या बाहेर काढलं। कोणी काढलं? हिंदुत्ववाद्यांनी काढलं ना। सांगोल्याला मर्डर झाला, कुणी केला? हिंदुत्ववाद्यांनी केला ना। रामवराचा हल्ला झालाय, कुणी केला? हिंदुत्ववाद्यांनी केलाय ना। आज ह्या आमच्या शेजारी कुठलं गाव ते चांदण्यांचं आयतवड्याला मांगाचं घर पाडलं, कुणी पाडलं? मुस्लिमांनी पाडलं का हिंदुत्ववाद्यांनी पाडलं? ॲट्रॉसिटी दाखल होऊन सुद्धा त्याला अटक होत नाही, त्याची दखल घेतली जात नाही। मागासवर्गांची एखादी केस केली, मागासवर्गीय हिंदू आहे का नाही, एखादी केस केली तर पोलीस सुद्धा त्याची दखल घेत नाहीत। आणि हिंदूचे धर्म मार्तंड गेले की लगेच कारवाई होते। हा जो भेद आहे, ही जी विषमता आहे, ही विषमतेची दरी हिंदुत्ववाद्यांनी लवकरात लवकर कमी करावी। याला कंटाळूनच बाबासाहेबांनी धर्मांतर केलंय, याला कंटाळून, ह्या नीतीला कंटाळूनच महात्मा फुलेने आपला स्वतंत्र मार्ग पकडलेला आहे। यांना तुमच्या ह्या वागणुकीला कंटाळूनच बुद्धाने दुसरा मार्ग स्वीकारलेला आहे। तुमच्या ह्या हिंदुत्ववादाला कंटाळून महावीर बाहेर पडलेले आहेत, जैन बाहेर पडलेले आहेत, लिंगायत बाहेर पडलेले आहेत। याचा अजून सुद्धा भान नाही तुम्हाला, अजून सुद्धा आमच्यावर तुम्ही हल्ले करतायत, याची लाज वाटली पाहिजे तुम्हाला। आणि म्हणून मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व ही घोषणा जर तुम्ही करत असाल तर आमच्याकडे दुर्लक्ष करू नका, आमच्यावर अन्याय करू नका। नसेल तर त्या मुठीतलं हिंदुत्व चुरगळून टाकल्याशिवाय मी राहणार नाही, असं आव्हान देतो। आणि माझे 2 शब्द मी पुरे करतो।